नमस्कार. आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी. विक्रम मसाले वापरून बनवलेली चमचमीत अशी छान, अजिबात कूट न घालता नवीन पद्धतीने बनवली गवार भाजी. चला तर मग व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत. मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलाय आणि खोबरं घेतलंय. इथे गवार निसून घेतली. तेल लागणार आहे. कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि यामध्ये आपल्याला खोबरं, कांदा आणि तीळ भाजून घ्यायचे. आता खोबरं आणि कांदा आपल्याला गोल्डन कलरचा होईल एवढं भाजून घ्यायचंय. आता खोबरं अर्धवट भाजलंय. यामध्ये कांदा भाजून घेऊ. कांदा पण आपल्याला गोल्डन कलरचा करून घ्यायचा आहे. तर इथे गोल्डन कलरचा कांदा झालाय. आता यामध्ये तीळ घालू. तीळ घातल्यानंतर तीळ आपल्याला जास्त भाजायचे नाही. जर जास्त भाजले तर भाजी कडसर लागते. तीळ भाजून झालेत. आता याला मी काढून घेते. आता याच कढईमध्ये आपल्याला गवार भाजून घ्यायची. आता गवार भाजत असताना आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि गवार भाजून घ्यायची. यामुळे शेंगा नरम राहतात, कडक होत नाहीत. तर इथे बघू शकता शेंगा भाजून झाल्यात. मी काढून घेते. आता या कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची. तर त्यासाठी मी तेल घालते. मोहरी घालायची. मोहरी छान तडतड होऊ द्यायची. त्यानंतर जिरे, आलं लसूण पेस्ट घालायची आणि आता काही सुके मसाले घालूया. इथे धना पावडर घेतली अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, सोलापुरी मसाला अर्धा चमचा आणि गोडा मसाला घातलाय अर्धा चमचा. हे मसाले आपल्याला घालून यामध्ये आपण जे वाटण बनवलंय तर ते घालू आणि छान असं परतून घेऊ. जेव्हा हे वाटण घट्ट होतं त्यावेळी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे जर सुके मसाले घातलेत तर ते करपत नाहीत. आता यामध्ये वाटण परतल्यानंतर शेंगा घालू. 2 मिनटं हलकंसं परतून घेऊ आणि आता आपल्याला रस्सा किती करायचा त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. तर इथे मी सरबरीत भाजी करणार आहे, म्हणजे घट्टसर भाजी करणार आहे. तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता. मीठ घालायचं चवीनुसार आणि आपल्याला ही भाजी शिजत ठेवायची. भाजी शिजून झाली, कोथिंबीर घालूया आणि बघू शकता किती छान अशी मस्त सरबरीत भाजी तयार झाली. तुम्हाला विक्रम मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, ऑर्डर करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.